पहिल्यांदाच गट या ठिकाणी वेगवेगळे चर्चा होत आहे, ग्रुप डिस्कशन। आजच्या शिबिराचं वैशिष्ट्य हेच आहे की महाराष्ट्रातले वेगवेगळे विषय असे या विषयावरती कार्यकर्त्यांचं सहकाऱ्यांचं मनोगत ऐकावं, त्यांच्या भावना समजून घ्याव्यात आणि आम्ही जो रोडमॅप पुढच्या 5 वर्षासाठी करतो आहोत त्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक शिबिर या ठिकाणी संपन्न होतं। पहिल्यांदाच वेगवेगळे किल्ल्यांचे नावं घेऊन एक 10 गट तयार करण्यात आले आणि मंथन होत आहे। यापूर्वी भाषणं व्हायचे, काय वेगळेपण आणि त्यातून काय मिळणार? हेच तर वेगळेपण आहे। या वेगळेपणातूनच आज आपण अनुभवतो आहोत महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायांचे ऐतिहासिक गडकोट किल्ले यांचं नाव प्रत्येक समूहाला त्या ठिकाणी दिलं आहे आणि प्रत्येक समूहाला विषय दिला आहे आणि त्या विषयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चर्चा होईल। सहभागी असलेला प्रत्येकजण त्या विषयावरती आपलं मत मांडेल, कारण ही आता हा समूह किंवा गट हा जवळपास 2.5 ते 3 तास चर्चा करणार आहे। त्यामुळे अभिप्रेत आहे की त्यांना दिलेल्या विषयावरती कार्यकर्ता जो सहभागी त्याच्यामध्ये झाला असेल त्याचं मत त्या ठिकाणी समजलं जाईल। त्याचा एकत्रित सारांश त्या समूहाचे अध्यक्ष दुपारच्या भोजनाच्या नंतरच्या शिबिराच्या सुरुवातीच्या वेळेला मांडतील आणि त्याच्यातून एक वेगळा रोडमॅप आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल। कुठले कुठले विषय साधारणतः एक दिवशी सांगता? मी आपल्याला मगाशीच तिथे सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये सामाजिक विषय आहे, क्रीडा आहे, नागरीकरण आहे, महिला सशक्तीकरण आहे, सहकार आहे, शेती आहे, युवक आहेत, या सर्व वेगवेगळ्या विषयांच्या वरती आम्ही त्या ठिकाणी चर्चा ही चालू ठेवलेली आहे। दादांचं भाषणाचं त्यांनी थेट इशारा दिला मंत्र्यांना की काम केलं नाही तर घरी जावं लागेल, खुर्ची खाली करावी लागेल। प्रदेशाध्यक्ष म्हणून कसं बघ? मी संध्याकाळी या विषयावरती बोलेन। राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने कार्याध्यक्षांची जी भूमिका मांडली त्याच्या अनुसरून पक्षाच्या मंत्री महोदयांनी पालकमंत्र्यांनी काम करावं अशी पक्षाची माफक अपेक्षा ही मंत्र्यांच्याकडनं निश्चित असेल आणि त्या पद्धतीने प्रत्येक मंत्री महोदयांनी आपला आढावा पंधरवड्यांनी हा पक्षाच्याकडे त्या ठिकाणी द्यावा अशा सूचनासुद्धा दिल्या जाणार आहेत। राष्ट्रीय अध्यक्षांनी मंचावर येऊन म्हटलं की काम केलं नाही तर खुर्ची खाली करावं लागेल, असं होईल भविष्यात? जर आम्ही त्याचा आढावा घेऊ, त्यांनी त्यांच्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत। छगन भुजबळ यांचं कालचं वक्तव्य हे होते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे एकूणच अजितदादांनी जो इशारा दिलेला आहे त्याचा आम्ही आढावा घेणार, मंत्र्यांच्या परफॉर्मन्सचा आढावा घेणार आणि जे 10 गटांमध्ये चर्चा होती आहे ते आपला अहवाल या ठिकाणी ठेवतील असंही ते म्हणाले। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।